तर डावोसमध्ये झालेल्या करारावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार घेण्यात आला। पुढच्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरेंना डावोसला नेणार फडणवीसांनी हा टोला लगावलाय। तर डावोसमध्ये राज्यातील व्यावसायिक जे आहेत ते घेऊन गेले असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं। जे काही डावोसमध्ये करार झाले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुष्कळ बोललं जातं। अनेक वेळा तर हे सांगितलं होतं की तिथे जाऊन करार का करता, इथेच का करार करत नाही। आता आदित्यजी तुम्ही गेला होता, एक करार केलाय तुम्ही, आहेत त्याचे फोटोही आहेत, केले आहेत, नाही चूक नाही आहे। अरे बाबा तुम्ही का, व्हाय आर यू डिफेन्सिव्ह, यू आर ॲब्सोल्युटली राईट डुईंग दॅट। हा यस, हा यस, पुढच्याच घेऊन जातो, माझी अडचण नाही, मी घेऊन जातो। मुळामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे, छोटंसं गाव आहे डावोस, पण 2-2 दिवस येऊन ट्रम्प राहतात। जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था या त्या ठिकाणी त्या काळामध्ये असतात, जगातले सगळे बिझनेसेस असतात। इफ यू हॅव टू बी रिलेव्हंट इन इकॉनॉमिक वर्ल्ड, यू हॅव टू बी देअर। आता मी विजा काढायला चाललेलो आहे आणि तिथे बर्फ असतं, जॅकेट पण चांगली घेऊन मग सोबत एकामेकांना तेवढे थंडी में भी गर्मी का एहसास असं विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना देऊ शकतील। दुसरी गोष्ट म्हणजे जे डावोसबद्दल आमचं मत आहे ते प्रामाणिकपणे हेच आहे की होय, इकडचे काही गुंतवणूकदार तुमच्यावर तिथे करार करायला उत्सुक असतीलही, पण याचा हा अर्थ नाही की सगळेच इकडचे गुंतवणूकदार तिथे विमानात भरून न्यावे आणि तिकडे सगळे करार करावे। दुसरं म्हणजे मी मध्ये एक मला वाटतं लिंक्डइन की कुठेतरी लिहिलं होतं की आता हे जे तर मुंबईमध्ये मनसेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर खास पुस्तक प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे। राज ठाकरे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर मराठी भाषा दिनानिमित्त मनसेतर्फे हे प्रदर्शन जे आहे, पुस्तक प्रदर्शन ते भरवण्यात आलेलं आहे। शिवाजी पार्कमध्ये विविध पुस्तकांचे स्टॉल जे आहेत मराठीच्या ते लागलेले आहेत आणि यावेळेला सर्व वृत्तवाहिन्यांचे मराठी संपादक जे आहेत ते यावेळेला होते। यावेळेला TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत देखील यावेळेला जे आहेत ते तिथं उद्घाटन करताना आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरेंनी सर्व मराठी वृत्तवाहिन्यांच्या संपादक आणि पत्रकारांना देखील तिथे आमंत्रित केलेलं होतं। हे संपूर्ण दृश्य आपण पाहतो। तर आमदार साजिद पठाण यांनी मोहम्मद अली रोडवरील फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतलेली आहे। काल साजिद पठाण यांनी मोहम्मद अली रोडला भेट देत स्थानिक फेरीवाल्यांचा समस्या जाणून घेतल्या। BMCचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन त्यांना व्यवसाय करण्यापासून रोखत आहेत अशी तक्रार फेरीवाल्यांनी साजिद पठाण यांच्याकडे केली। तर याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच तोडगा काढणार असं आश्वासन राहुल नार्वेकरांनी दिलेलं आहे। तर धाराशिव जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरलेला आहे। 13 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड होणार आहे। 13 मार्चला सकाळी 10 ते 12 दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जे आहे ती निवड अर्ज जो आहे तो भरता येणार आहे। तर आता बातमी आलेली आहे अमरावतीमधून। अमरावतीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेसने विश्वासात घेतलं नाही। स्वीकृत नगरसेवक निवडताना काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। अमरावती काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा जयश्री वानखेडे यांनी हा आरोप केलाय। जयश्री वानखेडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची देखील भेट घेणार आहे। दिलं गेलं पाहिजे। मला सांगा, अमरावती शहरामध्ये कुठेच स्वीकृत महिला नाहीये, कुठल्याच पक्षामध्ये महिलेला स्वीकृत पद दिलेलं नाही आणि महिलांना, कुठल्याही महिलेला वाटतं की आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, आम्हाला मान मिळाला पाहिजे, कारण ती पण महिला तन मन धनाने काम पक्षासाठी करत असते, पक्ष वाढवण्यासाठी करत असते। का डावललं, पण काय कारण असावं? आता हे पक्षश्रेष्ठीच्या लोकांनाच माहितीये का डावललं गेलं। तर वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथील परसोडी शिवारामध्ये वनविभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। वनविभाग आणि पोलीस विभागाच्या 400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली। 3 हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आलं। अतिक्रमण काढताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं तैनात होता। तर मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकामेकांविरोधात आक्रमक झाले। काँग्रेस नगरसेवक हैदर अली शेख यांनी मांडलेल्या सूचनेवर सत्ताधारी आणि काँग्रेस नगरसेवक आक्रमक झालेले होते।
बीएमसीच्या शाळा, खासगी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना दत्तक देण्याचं धोरण तातडीनं रद्द करण्याबाबतची ठरावाची सूचना सभागृहामध्ये मांडण्यात आली होती.